बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. जास्तीत जास्त योगदान आहे त्या सर्वांचा गौरव करावा म्हणून आपल्या प्रदेशाध्यक्ष पवार आपला कार्यक्रम आज पश्चिम महाराष्ट्रातल्या पहिल्या या रथ कलशाचं पूजन करून आपण सुरुवात करतोय शिवाजी महाराजांच्या या पवित्र स्मृती. आता आपल्याला माहिती आहे की रायगडानंतर सर्वात जास्त दिवस छत्रपती शिवाजी महाराज या पन्हाळगडावर राहिलेले होते, त्यांचं वास्तव्य होतं. त्यामुळे सगळ्या ही भूमी जी आहे ती पावन झालेली आहे त्यांच्या पदस्पर्शात. छत्रपती शिवाजी महाराज एक असे एक राजे होऊन गेले की इतकी वर्ष होऊन सुद्धा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आदराने का घेतो की एखाद्या रयतेचं शेतकरी राज्य कसं चालवावं. हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना सर्व मावळ्यांना, सर्व जाती धर्माच्या 12 पवित्र लोकांना एकत्र घेऊन त्यांनी जे राज्य केलं ते एक आदर्श राज्य होतं. आणि हे असंच आदर्श राज्य करण्यासाठी त्यांच्या भूमीची पावन माती घेऊन त्यांच्या मंदिरामध्ये त्यांचं स्मृतीची आपण पूजा करून आज आम्ही हा महाराष्ट्र गौरव सुरुवात करतोय. आणि मला आज आनंद आहे की जवळजवळ सकाळी पाऊस असताना सुद्धा आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातले एका टोकाटोकातून सगळे कार्यकर्ते एवढ्या सकाळी हजारो संख्येत आले. त्यामुळे मनपूर्वक मी त्यांचा आभारी आहे. आता आज आपल्या कोल्हापूरमध्ये उद्या सांगली, परवा सातारा, कोल्हापूर, पुण्यामध्ये 2 दिवस आणि सगळ्या विभागातून या सगळ्या 30 तारखेला रात्री अमृत कलश येतील. एक फार मोठी शोभायात्रा 1 तारखेला 5:30 वाजता जम्मू मैदानावर 4 दिवस ज्यांचा याच्यामध्ये सहभाग आहे त्यांचा गौरव करणार आहोत. मग त्यामध्ये भारतरत्न ज्याला ज्याला मिळालंय त्यांचा गौरव होणार आहे. ज्यांना साहित्याचा पुरस्कार मिळाले त्यांचा गौरव होणार आहे. जे मुख्यमंत्री झालेले आतापर्यंत जे हयात आहेत त्यांचाही आपण गौरव करणार आहोत. क्रीडा, सांस्कृतिक सगळ्यांच करून 4 दिवस भरगच्च कार्यक्रम महाराष्ट्राचा गौरव करणारे आम्ही कार्यक्रम करणार आहोत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता ही यात्रा कार्यकर्त्यांसाठी कारण त्याचा उल्लेख देखील केला. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आला तर निवडणुका जिंकता येत असतात. सकाळी 5-5:30 ला उठून माणूस पन्हाळगडावर येणार असेल तर त्याच्यामध्ये आगामी उत्साह उर्मी आग्रह असेल फार लांबून एवढ्या लवकर येणं हे पाऊस पडले असताना आज तर सकाळी मी आलो तर गडगडाट, विजांचा गडगडाट, ढगांचा कडकडाट मला वाटत होतं की ही आज आमच्या या स्वागताची तयारीच निसर्गाने केलेली असं मला वाटतं. सर, कार्यक्रमाच्या सुरुवात निषेधाने केलं काय सांगू शकाल? मी पहिल्यांदा आपण श्रद्धांजली वाहिली. काहीही निष्पाप आपल्या कुटुंबाला घेऊन त्या काश्मीरमध्ये गेलेल्या पर्यटकांचा ज्या पद्धतीने निर्मूळ हत्या करण्यात आली ती सगळ्या देशाला नव्हे तर जगाला चीड आणि सत्ता पाडणारी आहे. कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी त्याचा तीव्र निषेध करत असताना आम्ही असा बदला घेऊन सूर घेऊ की जगाला आठवण राहील असं प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे. मला वाटतं संपूर्ण देश हा नरेंद्र मोदी साहेबांच्या मागे उभं राहील आणि हा सूर घेण्यासाठी किंवा ज्या पाकिस्ताननं जे कृती केलं असेल त्यासाठी सर्व नागरिक एकजुटीनं त्यांचं समर्थन करतील. खरं तर या सगळ्या जम्मू काश्मीरमधल्या लोकांना आणण्यासाठी एका बाजूला गिरीश महाजन गेले, त्यानंतर एकनाथ शिंदे सुद्धा गेले. कुठेतरी महायुतीतल्या पक्षांमध्ये घोडबोडी सुरू असल्याचे चर्चा त्या निमित्तानं सुरू झाल्या असते. तसं नाही, सगळ्या तिघांनी मिळून गिरीश महाजनने जावं असं त्यांना पाठवण्यात आलं. एकनाथ शिंदे साहेबांना स्वभाव की असं ज्या ज्या होतं ते स्वतःहून जात असतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सभा घ्यायची आणि येणाऱ्या लोकांची व्यवस्था करण्याची जबाबदारी आमच्यावर. त्याप्रमाणे कुरगुडी बिरगुडी काही नाही. वास्तविक हे आपलं सगळ्यांचं राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्या भावनेने सगळे पुढे आलेले आहे. खरं
खरं तर शासकीय खर्चानं विमान प्रवासाने केले होते. मात्र प्रमोशन झालं की शिवसेनेचं प्रमोशन झाल्याचं पाहायला मिळतं. त्याची टीका देखील आता होऊ लागली. आता आपण त्याने जी घटना घडली त्याच्याकडे लक्ष दिलं. छोट्या मोठ्या राजकारणाकडे लक्ष न देता आपलं देशाचं कर्तव्य काय आहे आणि त्या हरामखोराने हे काम केलं त्याचा बदला घेता येईल याचा आपण सगळ्यांनी विचार करण्याची आवश्यकता आहे. अशा गोष्टीला थारा देता कामा नये. साहेब, गडिंग्लज मध्ये एका तरुणाचा अपघातात मृत्यू झाला. रुग्णवाहिका वेळेवर पोहोचू न शकल्यामुळे त्या तरुणाचा मृत्यू झाला असं सांगतात. मी अजून काही माहिती घेतली असं काही आलो चौकशी निश्चित केली जाईल. जे ह्याला दोषी असतील त्याच्यावर कारवाई केली जाईल.